हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं ड्रीम सक्सेस अकॅडमी मध्ये परत एकदा स्वागत आहे। आज आपण स्क्वेअर कसे काढायचे हे बघणार आहोत आजच्या सेशन मध्ये। आणि माझी तुम्हाला एक विनंती आहे, जर तुम्हाला सेशन आवडलं तर प्लीज लाईक आणि सबस्क्राइब करा, वाटल्यास शेअर करा। ठीक आहे, बघा स्क्वेअरच्या ट्रिक। सर्वात आधी बघा, आपण एक असा स्क्वेअर बघूया की ज्याच्या एकक स्थानी 5 आहे। अगदी सोप्या पद्धतीने काढता येतो मित्रांनो। बघा, इन केस तुम्हाला 25 चा स्क्वेअर विचारला, काहीच नाही करायचं, त्याच्याकडे बघायचं, इथे 5 आहे, इथे 2 आहे। काय करायचं बघा, 5 साठी त्याचा स्क्वेअर लिहून घ्यायचा 25। पुढे काय करायचं, ह्या 2 नंतर कोण येतो 3, ह्या दोघांचा करायचा गुणाकार। सिंपल। 25 चा स्क्वेअर 615। एक्झाम्पल नंबर 2 बघा, सिंपल 15 घेऊ आपण आता। बघा 15 चा स्क्वेअर तसेही सर्वांना माहित आहे किती येतो, 225 येतो का बघा। 5 चा स्क्वेअर बेटा 25, 1 नंतर कोण येतो 2 येतो, 1 आणि 2 यांचा गुणाकार 225। सिंपल। थर्ड नंबर बघा, आता 35 घेऊ। 35 चा स्क्वेअर, 5 चा स्क्वेअर 25, त्यानंतर 3 आहे इथे 4 आणि 3 चा गुणाकार 4 त्रिक 12, 1225। म्हणजे बघा, यावरून आपल्याला एक कळतंय की ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 आहे त्याचा स्क्वेअर घेऊन घ्यायचा, आणि इथे जी संख्या आहे, इथे समजा 4 आहे तर त्याचा 1 प्लस करून घ्यायचा, त्याची नेक्स्ट संख्या घ्यायची आणि त्यांचा घ्यायचा गुणाकार 5 चौक 20। बघा येतोय का तेवढा स्क्वेअर। ओके, ही झाली एक। आता बघा नेक्स्ट बघा, आता ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 नाहीये अशा संख्येचा स्क्वेअर कसा काढायचा। आपण फॉर्म्युला बेस्ड सिम्प्लिफिकेशन शिकलो आहे, त्यामध्ये आपण एक फॉर्म्युला शिकलो आहे, a प्लस b ब्रॅकेटचा स्क्वेअर। याला एक्सपांड कसं करायचं बेटा, a स्क्वेअर प्लस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर। ओके, आता बघा हा फॉर्म्युला वापरून आपण स्क्वेअर कसे काढू शकतो। मला बघा बेटा 12 चा स्क्वेअर काढायचा आहे। यात मी काय करेल, हा जो 2 आहे याला मी b कन्सिडर करेल, आणि हा जो 1 आहे याला मी a कन्सिडर करेल।